राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। भारत माता की जय। मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। 26 जानेवारी 1950 रोज भारताचे संविधान अंमलात आले आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला। प्रजासत्ताक दिन आपल्या संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्य आणि मूल्य आठवण करून देतो। देशाच्या प्रगतीसाठी एकजूट, शक्ती, शिस्त आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा हा दिवस देतो। असा हा आपला प्रजासत्ताक दिन आजचा आपण आपल्या संस्थेत साजरा करीत आहोत। मी आपल्या संस्थेचे संस्थापक व सचिव माननीय श्री जगदीश जाधव सर यांना विनंती करीतो की त्यांनी आपल्या संस्थेचा परिचय करून द्यावा। गजानन लीला ट्रस्टच्या नावाखाली माई बाल सदन म्हणून जी मुलं सिंगल पेरेंट्स आहेत किंवा आईवडील नसलेली आहेत किंवा ज्यांचे आईवडील अंध आहेत किंवा जे अपंग आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना आम्ही इथे या संस्थेमध्ये फुकटमध्ये फ्रीमध्ये सगळं राहणं खाणं ते शाळेचा खर्च याच्यापासून सगळं काही फ्रीमध्ये केलं जातं। तर आपण या सगळ्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपल्या वेळात वेळ काढून इथे आलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो। तुम्हा लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्हाला कुठं ह्या लोकांनी स्थान दिलेलं आहे आणि ह्याच्यातून आम्हाला काय निर्माण करायचं। वेळ कमी असतो, तुमचं वय लहान आहे, त्या वयामध्ये समज नसतो, पण तुम्हाला तो समज आला पाहिजे कारण तुमच्या पाठीमागं ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी
पालकत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या पालकत्वाचा आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करणार आहे की तुम्ही कुठल्याही प्रतिनिधीत चांगल्या लेवलचे विद्यार्थी बनून तुमचा पुढे चांगला प्रोग्रेस झाला पाहिजे, तुमचा चांगला संसार थाटला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व ट्रस्टी तुमच्या पाठीमागे उभे आहोत. ट्रस्ट उभी आहे. तुम्ही लोकांनी मेहनतीने काम करा. आपण गरिबीतून आलेलो आहोत आणि गरिबीतून पुढे जाण्यासाठी आपल्याला अभ्यासाची गरज आहे. बाकी आपल्याबरोबर कोण नाही आहे. अभ्यास हाच तुमच्याबरोबर राहणार आहे. आम्ही तुम्हाला मोठे होईपर्यंतच मदत करणार. एकदा मोठे झाल्यावर तुम्ही जर रस्ता चुकला तर आम्हीही तुमच्याबरोबर नसणार आहे. तुम्ही चुकीच्या रस्त्याने जाणार आहात. तर सर्वांना माझी एकच विनंती, अभ्यासावर जास्तीत जास्त जोर द्या. ट्रस्टला मदत करा, स्टाफला मदत करा आणि तुम्ही तुमचं काम चांगलं करत राहा. सकाळी लवकर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, शाळेत वेळेवर जाणे आणि ट्रस्टला मदत करणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सब एक साथ में रहते हो, एक साथ पढ़ते हो, एक साथ सोते हो, एक साथ खाते हो. ये आपका एक छोटा सा परिवार है और आपको संभालने के लिए, आपको सब कुछ सिखाने के लिए, आगे बढ़ाने के लिए बहुत सारे लोग, ये सब लोग बैठे हुए हैं, सब आपके पेरेंट्स और गार्डियन की तरह है. पेरेंट्स समझते ना, ये सब समझ लो आपके पेरेंट्स हैं. यहाँ बैठे हुए जादव साहब हैं, बाबा साहब देशमुख हैं, देशमुख साहब वकील साहब हैं, जितने भी देखते हैं, आपको कभी ज़िंदगी में किसी किस्म की कमी तकलीफ नहीं आएगी. आपको एक काम करना है, बाकी सब काम हम करेंगे. दिल लगा के पढ़ो, बड़ा बनने के लिए बड़े विचार अपने मन में धारण करो और अपने आप के साथ प्रण करो कि हमको बहुत बड़ा बनना है. जितना आप सोच सकते हो उस सोच के भी आगे जाके उतना बड़ा बनना है. जो इंसान सोचता है वो कर सकता है, जो नहीं सोचता वो कभी कुछ कर नहीं सकता है. आपको यहाँ पढ़ने और भविष्य सोचने के सिवा और कोई काम नहीं है. आपके बाकी लाइफ के सारे काम हमारा ट्रस्ट करेगा. और आप गुरु जी की छत्र छाया में एक ऐसी जगह रहते हैं जहाँ हमेशा उनका आशीर्वाद रहेगा और उस आशीर्वाद करके आप फलेंगे फूलेंगे, बहुत बड़े बन सकते हैं. जय हिंद. तुमच्याकरता कधी आणि आता आपले गावचे सरपंच आहेत, त्यांना कधीही कायद्याविषयी काही मदत लागली, अजून एक 3 ते 4 दिवस वाढले. 12वी नंतर पण 5 वर्षाचा कोर्स आहे, ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स आहे. जॉईन करा, CETचा फॉर्म भरा. काय प्रॉब्लेम असेल ते मी कॉलेजला डायरेक्शन देईल. त्यांना वकील बनवू, जजेस बनवू, IPS ऑफिसर बनवू, ही आत्ता ग्वाही आपल्या सर्व गावकऱ्यांच्या समोर आणि आमच्या मुलांच्या समोर देतो. माझी एवढीच विनंती असेल, छोट्या माणसाला मोठं करणं ही ईश्वराचं काम आहे. ईश्वर ते करत असतो. तीच संस्था आमची गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट ही भाऊ महाराज वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. याच्यासारखा कुठलाही शब्द सांगण्याकरता मला नाही. एवढं बोलतो. थांब. शलाका मॅडम म्हणजे या मुलांची इथली आई आहे. सगळं काय जेवण करणं, जेवणाचा त्यांच्या त्यामध्ये म्हणजे खाण्यापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंत सगळी काळजी घेणं शलाका मॅडमचं काम आहे. आणि गेले 7-8 वर्ष काम चालू आहे. प्रेम नमस्कार. आमची भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे. तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात मुलांनो की तुम्हाला इतके आई वडील मिळाले. जसं आम्हाला एकच आई वडील होते, पण तुम्हाला इतके आई वडील मिळाले जे इतक्या आस्थेने, इतक्या प्रेमाने तुमचा सांभाळ करतायत. तर तुम्हाला मोठं होऊन आपल्या भारताचं, भारतीय संस्कृतीचं नाव उंच करायचं आहे. तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात. म्हणून आचार्य देवो भव. आचार्य म्हणजे हे सगळे तुम्हाला जे शिक्षण देत आहेत ते देव आहेत, ते भगवंत आहेत. तर ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा आणि वागा. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम हे आमचं वेदांचं महावाक्य आहे की आमचं हे जे शरीर, हात पाय डोळे नाक
दिलंय देवानी, आम्हाला बुद्धी दिली आहे, माणसाला बुद्धी दिली आहे, माणसाला कळतं काय चांगलं काय वाईट, तर चांगल्याच गोष्टी करायच्या. म्हणून शरीराला पक्क करायचं. जसं यांनी सांगितलं की तुम्ही एकमेकांना पाडत होतात, म्हणजे तुमच्या त्या शरीरातली शक्ती उसळ्या मारतीये, तिला करेक्ट जागी अप्लाय करायचं. त्याच्यासाठी योगा करायचा, त्याच्यासाठी सूर्यनमस्कार घालायचे आणि रेग्युलर सकाळी लवकर उठायचं आणि सगळं करून व्यायाम करायचा. हे लक्षात ठेवा. जितका तुम्ही व्यायाम कराल तेवढी तुमची बुद्धी, तुमचं मन सगळं उत्तम होईल. तुम्ही उत्तम शिक्षण घ्याल, तुम्ही उत्तम आपल्या आयुष्यात उत्तम कार्य, भारत देशाचं नाव वर कराल, उंच कराल असा निश्चय करा. आणि व्यायाम रोज करायचा आहे, ते मी येऊन तुम्हाला जरूर शिकवणारे. सूर्यनमस्कार म्हणजे तुम्ही सूर्यासारखे तेजस्वी व्हाल. तर अशा प्रकारे मस्ती न करता, एकमेकाला न पाळता, एकमेकाकडून चांगल्या गोष्टी शिकून रनिंग करा. सकाळी सकाळी उठून 1-2 राऊंड रनिंग करा, काहीतरी व्यायाम करा, मग अभ्यास करा, मग तुम्ही शाळेत जातात. तर म्हणून सतत या भगवंताचे, ज्याने आपल्याला हे उत्तम शरीर बुद्धी दिली आहे, त्याचे सतत धन्यवाद करून आणि तुम्ही आपल्या आयुष्यात खूप प्रगती कराल असा आशीर्वाद देऊन मी संपवते.